आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शरू आता स्वामींच्या फोटोच्या समोर उभी असते. स्वामींना म्हणत असते की खरं तर मला आज आईला सगळं काही सांगायचं होतं, पण कसं सांगणार. आईची ही अवस्था अशी, मग आईला सांगणं शक्य झालं नाही. पण उद्या काही झालं तरी माझ्या आसावरी ताईचं लग्न जे आहे ते त्या गौतम बांदेकरसोबत व्हायला नको. तेवढ्यातच शायनरचा फोन आलेला असतो, म्हणून ती लगेच कॉल रिसीव करते. तर जय आता सांगत असतो की काय करायचं आहे मला कळत नाही आहे, पण काही झालं तरी उद्या लग्न गौतम आणि आसावरीचंच लागणार. त्या बांदेकरचं लग्न काही आसावरीसोबत लागणार नाही. तू बोललीस का घरातल्यांशी, असं देखील जय विचारतो. तेव्हाच आता शरू सांगत असते की नाही ना, मला बोलता नाही आलं आहे. बोलता आलं असतं तर मी नक्कीच बोलले असते, पण प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे बोलता येत नाही आहे, असंही आता ती म्हणत असते. घरी आली तर आईला बरं नव्हतं, नाहीतर मी सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या. तेच तुला सांगते ना, मावशीसुद्धा घरात आहे, म्हणूनच मला थोडं टेन्शन येतं आहे. कसं सगळं मॅनेज करायचं हे कळत नाही आहे, असंही आता ती म्हणत असते. तेवढ्यातच ना मला काळजी वाटते उद्या आसावरी ताईची. आसावरी ताईच्या बाबतीत ना काही चुकीचं व्हायला नको. त्या बांदेकरच्या हातात जर ताई गेली ना तर मला ना भीतीच वाटते. तेव्हाच आता दुसरीकडे तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल, चांगलं होईल, असं देखील आता बोलत असतो. आणि जयने आता त्या प्लॅनिंगसुद्धा एकदम जबरदस्त असं केलेलं असतं त्या गौतम बांदेकरला अडकवण्यासाठी. इकडे गौतम बांदेकर जो आहे तो आता फोनवर बोलत असतो. फोनवर बोलत असतानाच ना त्याचं आता सुरू असतं की बघ आता मी कसं मॅनेज करतो ते. तेच आता दुसरीकडे त्याची आज 15व्या लग्नाची बॅचलर पार्टी असते आणि त्याचं प्लॅनिंग त्याने केलेलं असतं. तेवढ्यातच एक मुलगा त्याच्या समोर येतो आणि तो खरं तर जयने पाठवलेला असतो. तर जयने आता किडनॅप केलेलं असतं. जसं त्याला किडनॅप केलं जातं ना तसं तो म्हणतो की कोणी आणून ठेवले मला इथे सांगा. तेवढ्यातच त्याच्यासमोर जय येतो. जय जसं त्याच्या समोर येतो ना तसं तो आता घाबरू लागतो. मग तो म्हणतो की तुझी इतकी हिंमत झाली का की तू मला इथपर्यंत आणून ठेवलंस. तुला काय वाटतं की हे सगळं काही करून तू सफल होशील, पण नाही, काही झालं ना तरीसुद्धा ना मी तुला सोडणार नाही, असं देखील आता इकडे असणारा बांदेकर बोलत असतो. त्यावर बांदेकरला जय म्हणत असतो की मी सुद्धा ना की तुझं लग्न कसं लागतं ते, कारण मीही तितकाच हुशार आहे. मलाही बघायचं आहे की तू लग्न कसं करतोस ते, कारण तूही इथेच आहेस आणि मी सुद्धा, असंही आता तो बोलून त्याला टोमणे मारू लागतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी होत असतानाच जयने आता ओपन चॅलेंज बांदेकरला केलेलं असतं. तर बांदेकर म्हणत असतो की मलासुद्धा बघायचं आहे की तू काय काय करू शकतोस ते. हो, मीही बघतो ना की तू काय करतोयस ते. उद्या मी माझ्या भावाला वचन दिले आणि मी माझ्या भावाचं वचन पाळणाऱ्यांमधला आहे, त्यामुळे मी माझ्या भावाला जे वचन दिले ना ते पूर्ण करणार आणि काही झालं तरीसुद्धा माझ्या भावाचं आसावरीसोबत लग्न करणार. तर गौतम बांदेकरसुद्धा आता जीप सोडल्यागत बोलत असतो. म्हणजेच तो बोलत असतो की मी सुद्धा बांदेकर आहे, त्यामुळे उद्या ठीक 12:30 वाजता मुहूर्तावर आमचं लग्न तर होणार आहे आणि आमच्या लग्नाला नक्की यायचं हां, असंही आता त्यानं सांगितलेलं असतं. तेच आता त्याचा हात सोडून इकडनं जय निघून जातो. कारण जय त्याला बोलतो की जसं तू बोलतोयस ना तसंच मी सुद्धा तुला ओपन चॅलेंज करतो. मलाही बघायचं आहे की तू नेमकं काय काय करू शकतोस ते. एवढं सगळं बोलल्यानंतर जयने मुद्दामून बांदेकरच्या हात सोडलेला असतो आणि त्याला मुद्दामून चॅलेंज दिलेलं असतं की दाखव आता तू करून, आणि मलासुद्धा बघायचं आहे की तू काय काय करतोस ते. आणि असं बोलूनच ना त्याने आता लगेचच तिकडनं पळ काढलेला असतो. आणि इकडे दुसरीकडे आता गप्पा सुरू असतात. अनु म्हणत असते की खरंच ना मला तर ना त्या टायगर शॉपनंतर ना आवडला आहे तर तो जय खानोलकर. म्हणजे त्या जय खानोलकरने जे काही केलं आहे ना ते एकदम भारी आहे बघ. मग तू त्या टायगर शॉपसोबत बोलत नाहीस, मग काय त्या जय खानोलकरसोबत बोलणार आहे का? मी टायगर शॉपसोबत बोलत नाही तर जय खानोलकरसोबत काय बोलणार. पण आता ना हे सगळं काही बोलणं आहे ना ते बाहेर उभं राहून ना ही स्मरायला ऐकत असते. आणि तिने जेव्हा हे बोलणं ऐकलेलं असतं ना तेव्हा मात्र आता ती लगेच ना त्या बांदेकरला कॉल करते आणि बांदेकरला कॉल लावून विचारते की काय चाललं यार तुझं, तुला पकडलं होतं का, काय घडलं होतं नेमकं सांग ना. मग आता तो म्हणत असतो की हो मला पकडलं होतं, पण मी सुद्धा तितकाच हुशार आहे, तू काळजी करू नकोस,
मला येतं सगळं मॅनेज करता, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना तू बघ, तुला काही झालं तरी हे लग्न करायचं आहे, त्यामुळे तुझ्या माइंडसेटमध्ये फिक्स ठेव, असं देखील आता ती त्याला बोलत असते. तेव्हाच ना तो बोलतो की मला नको शिकव, तू काय करायचं आहे, असे आम्ही कितीतरी लोकांना हँडल केले, त्यामुळे तू मला सांगू नकोस, असंही तो बोलून आता तिला तोंड बंद करायला सांगतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की तुला पैसे पुरवते मी, त्यामुळे माझ्याशी ना नीट बोलायचं, जर आवाज वाढवलास ना तर लक्षात ठेव, असंही ती आता त्याला बोलत असते. फोन ठेवल्यावर म्हणतो की हा काय पोरगी आहे, हिच्याकडनं पैसे घेतो म्हणून, जर हिच्याकडनं पैसे घेतले नसते ना तर हिच्यासोबत ना बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे माझी, असंही तो आता म्हणू लागतो. तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता गौतम आणि जय हे समोरासमोर उभे असतात. तर जय म्हणत असतो की तुला आता काय सुचतंय, हे नको रे नको, मला नको वाटतंय हे सगळं. पण आता गौतम ऐकत नसतो. गौतमला काही झालं ना तरीसुद्धा भेटायचं असतं आणि म्हणूनच गौतमचा हट्ट असतो. गौतम बोलतो की यार प्लीज ना असं करू नकोस, उद्याचं टेन्शन आलं आहे, आमच्याबरोबर काय होईल, तसंच ना तिलासुद्धा टेन्शन असणार आहे, म्हणूनच मला असं वाटतं की एकदा मला तिच्याशी बोलू दे, मग सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. मग तर झालं, चल ना प्लीज, मग मला एकट्याला तू सोडणार नाहीस माहिती आहे. तर इकडे जयसुद्धा म्हणतो की हो मी तुला एकट्याला तर सोडणार नाही आहे, तू सोबत चल माझ्या. आणि मग दोघंही जणं गेलेले असतात. तेच दुसरीकडे आता हॉलमधला माणूस आलेला असतो की ज्याला पैसे हवे असतात. तो जेव्हा तिथे येतो तेव्हा तो पैसे मागू लागतो आणि पैसे मागून तो आता म्हणत असतो की द्या मला माझे पैसे, कारण उद्या काही झालं तरीसुद्धा लग्न आहे आणि त्याआधीच मला पैसे हवेत, सो पैसे लवकरात लवकर द्या, असं त्याने सांगितलेलं असतं. पैसे मागितल्याबरोबर पमा आतमध्ये येते आणि ती सुभाषकडे पैसे मागू लागते. तर सुभाष म्हणतो की नाही आहेत पमा माझ्याकडे पैसे, 50,000 होते पण मी ना ते दिलेत, म्हणजे आता माझ्याकडे 2,00,000च आहेत. 50,000 मी गौतमला दिले, त्याला अडचण होती, त्याला प्रॉब्लेम होता पैशांचा म्हणून दिले. तो मला म्हटला आहे की मी देतो करून, पण आता कधी देईल खरंच मला माहीत नाही. मग आता आपल्या मुलीसाठीच दिलेत असं मी समजलं आणि मी दिलेत पैसे, असंही सांगितलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जय आणि गौतम दोघंही जण पोचलेले असतात आणि जय आणि गौतम तिथे येतात ना, तेव्हा गौतम म्हणतो की मी पटकन येतो भेटून, तोपर्यंत तू इथेच थांब, आणि असं बोलून तो आता गेलेला असतो. तेव्हाच त्या इथे गप्पा सुरू असतात. काय करायचं काय नाही हे सुधरत नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की तो मागच्या दाराने येतो आणि दार वाजवू लागतो. जसं दार तो वाजवतो ना तसं आता या दोघीही जणी घाबरतात की कोण आलं असेल. मग आता त्या बघतात तर काय, तिथे ना आलेला असतो गौतम. आणि काय जिजू कसले खतरनाक आहात बघा तुम्ही, म्हणजे भेटायचं तर हे असं एकदम लपून छपून, मला आवडलं बरं का तुमचं हे भेटणं, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती असं बोलते ना तेव्हा इथे शरू म्हणत असते की ए लवगुरू अनु बाजूला हो, इकडे टेन्शन आलंय, कोणी बघितलं तर किती प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हाच ना मला फक्त आसावरीसोबत बोलायचं आहे 2 मिनटं. आसावरी तू काळजी करू नको, आपल्या दोघांचं लग्न होणार आहे, कारण मी म्हटलंय आणि माझ्या भावाचा शब्द हा शेवटचा असतो, त्यामुळे कोणतंही टेन्शन घेऊ नको. उद्या तू एवढ्या वेळेत माझ्यासोबत असशील माझी बायको म्हणून, असंही तो बोलून तिला आता धीर देत असतो. तेव्हा इथे आता शरू म्हणते की झालंय का गौतम, कारण का ना तू आता जास्त वेळ इथे थांबलास ना तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणून प्लीज यार समजून घे. मग दुसरीकडे आता इथे बाबांनी पैसे दिलेले असतात त्या हॉलवाल्याला 2,00,000 रुपये, एकूण 3,00,000 रुपये द्यायचे असतात, पण त्यांनी आता 2,00,000 त्याला पुढे केलेले असतात. आणि मग तो म्हणतो की हे काय पैसे कमी आहेत. मग त्याला सुभाष सांगत असतात की एक काम करा, मी सकाळी तुम्हाला बाकीचे पैसे देतो, आता पैशांचा बंदोबस्त होत नाही आहे. पण तो आता म्हणतो की तुमची लायकी नाही आहे तर कशाला एवढा मोठा हॉल बुक करायचा, तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं होतं, पण आता तर तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर उद्या सकाळी कुठून येणार आहे तुमच्याकडे पैसे, असंही आता तो बोलत असतो. ते मला काही माहीत नाही, मला आताच्या आत्ता पैसे हवे आहेत. मग आता 10-15 हजारची गोष्ट असली असती तर वेगळी होती, पण इथे तर केवढे पैसे बाकी आहेत अजून. नाही तुम्ही पैसे द्याच. पण आता तो हॉलवाला ऐकत नसतो. सुभाषने अक्षरशः त्याच्यासमोर हात जोडलेले असतात, पण तरीसुद्धा तो ऐकायला बघत नसतो. तो सरळ म्हणतो की सॉरी पण नाही जमणार, कारण मलाही माझ्या मालकाला उत्तरं द्यावी लागतात, त्यापेक्षा एक काम करा, मी हॉलच कॅन्सल करतो. मग तर झालं,
असंही आता तो बोलत असतो. जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता इकडे जय बाहेर राहून सगळं काही ऐकत असतो. मग हॉल नको ना कॅन्सल करू, प्लीज प्लीज असं करू नका असं रिक्वेस्ट करतच ना इकडे असणारी पम्मा त्याला समजावत असते. पम्मा जेव्हा त्याला समजावत असते ना, तेव्हा तो ऐकत नसतो. सुभाषला तर टेन्शन येतं की आता 1,00,000 रुपये आणायचे कुठून या घडीला, कारण आता जर सगळं कॅन्सल झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आता पमाने ना त्यांच्यासमोर तिच्या गळ्यातलं आता मंगळसूत्र छोटंसं असतं ना, ते काढलेलं असतं आणि ती सांगत असते की तुम्ही हे माझ्या गळ्यात घाला. त्यावर सुभाष म्हणतात की काय हे, अहो घाला तर हे गळ्यात. आणि मग ते छोटंसं मंगळसूत्र जे असतं म्हणजे फक्त काळे मणी आणि त्यामध्ये फक्त एक छोटासा धागा असतो जो की पांढऱ्या रंगाचा, ते ती गळ्यात घालते आणि मोठं मंगळसूत्र त्यांच्या हातात देते. पण सुभाषला हे पटत नसतं की अक्षरशः बायकोचं मंगळसूत्रसुद्धा काढून विकायचं, ही गोष्ट कुठेतरी पटत नसते. जयलाही वाईट वाटत असतं. जय बाहेरून हे सगळं काही बघत असतो. त्यालाही या सगळ्याचा धक्का बसलेला असतो. त्याला तर कळत नसतं की हे चाललंय काय, पण आपल्या मुलीच्या लग्नासाठी त्याच्यासाठी तर आपण काही करू शकतो. सुभाषच्या डोळ्यात तर आता पाणी आलेलं असतं अक्षरशः, आणि हे सगळं बाहेरून जय बघत असतो. तर दुसरीकडे मात्र तो हॉलवाला बाहेरच थांबलेला असतो ना, त्याला जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत तो काही निघणार नसतो. त्यामुळे आता बाबा आणि आई ठरवतात की काही झालं तरीसुद्धा आपल्याला हे तर करावं लागणार आहे. त्यामुळे आता सुभाष रडत असतात, कारण बायकोचं मंगळसूत्र विकायचं म्हणजे शेवटी वाईटच गोष्ट आहे. आणि म्हणूनच मग आता ते हळूच तिथं त्यांचं डोळे वगैरे पुसते आणि डोळे वगैरे पुसून झाल्यानंतर आता त्यांना हातामध्ये मंगळसूत्र देते. मग हे सगळं जय बघत असतो. जयलासुद्धा ह्या घरची परिस्थिती बघून वाईट वाटत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.